वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा 14वा दिवस आहे। काल सरकारने आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेली 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द करण्याची घोषणा केली आहे। मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतलाय। दरम्यान 4 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली आहे। जोपर्यंत पदभरती आणि इतर मागण्यांबाबत सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत राज्यभरातील आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया। 2011च्या निर्णयानुसार सुधारित आदेश काढा। वसतिगृहांमधील अपमानास्पद चाचण्या बंद करा। सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्या। आदिवासी विद्यार्थ्यांना 1 कोटीचं विमा संरक्षण द्या। महागाईनुसार भत्त्यामध्ये वाढ करा। एकलव्य मॉडेल प्रमाणे आश्रमशाळा वसतिगृहांमध्ये सुविधा द्या। 12,500 रिक्त पद तातडीने भरा। बोगस जात प्रमाणपत्र धारकांवर कारवाई करा। आश्रमशाळांमधल्या सेंट्रल किचन पद्धत बंद करा। पुण्यात विद्यार्थिनींसाठी नवं मध्यवर्ती वसतिगृह उभारा। या सगळ्या मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी आक्रमक झालेत।